रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण संत जनाबाईचा अभंग क्रमांक 11 हा पाहणार आहोत. या अभंगामध्ये संत जनाबाईंनी विठ्ठल नामाचे महत्त्व अतिशय साध्या आणि प्रभावी शब्दात सांगितले आहे. संसारात दुःख, मोह, चिंता, लोभ, राग या गोष्टींमध्ये अडकलेला मनुष्याला देवाचे नामच मुक्तीचा मार्ग दाखवतो, असा संदेश त्या देतात. विठोबाचे नाव महान आहे असे सांगतात. त्या उदाहरण देतात की सामान्य कोळी आणि कुंभार यासारखे लोकही देवाच्या नाम स्मरणाने तारले गेले. जनाबाईच्या अभंगामध्ये भक्ती ही केवळ पूजा किंवा कर्मकांड नसून तर ती जीवनाचा श्वास आहे. देवाचे नाव घेतल्याने मन शुद्ध होते, अहंकार कमी होतो आणि जीवनाला खरे समाधान मिळते. हा या अभंग भक्ती मार्गातील नाम स्मरणाचे सामर्थ्य स्पष्ट करतो. तर चला अभंग पाहूया. नाम विठोबाचे थोर, तरला कोळी आणि कुंभार. ऐसी नामाची आवडी, तुटे संसाराची बेडी. नाम गाय वेळोवेळा, दासी जनिसी नित्य चाळा. नाम विठोबाचे थोर या ओळीत जनाबाई सांगतात की विठ्ठलाचे नाम अत्यंत महान आहे, थोर आहे म्हणजे श्रेष्ठ आहे, सामर्थ्यवान आणि पवित्र आहे. देवाचे नाव हे केवळ उच्चारण नसते तर त्यामध्ये देवाचे अस्तित्व असते. वारकरी संप्रदायात रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल असे नामस्मरण मोठ्या श्रद्धेने केले जाते. जनाबाईच्या मते देवाचे नाव घेतल्याने मनातील पाप, दुःख आणि चिंता कमी होतात. मन शांत होते आणि भक्ताला देवाजवळ असल्याचा अनुभव येतो. जसे औषध शरीराचा रोग बरा करतो, तसे देवाचे नाम मनाचे दुःख दूर करते. येथे विठोबाचे नाम म्हणजे भक्तीचा सोपा मार्ग आहे. कोणत्याही मोठा यज्ञ, तप किंवा कठीण साधनेपेक्षा प्रेमाने घेतलेले देवाचे नाव अधिक प्रभावी आहे. गरीब असो वा श्रीमंत, ज्ञानी असो वा सामान्य, प्रत्येकाला देवाचे नाव घेण्याचा अधिकार आहे. तरला कोळी आणि कुंभार या ओळीत जनाबाई उदाहरण देतात की कोळी आणि कुंभार यासारखे सामान्य लोकही देवाच्या नामामुळे तारले गेले, संसारातून मुक्त झाले. कोळी म्हणजे मासेमारी करणारा समाजात आणि कुंभार म्हणजे मातीची भांडी बनवणारा कारागीर. हे लोक समाजात सामान्य मानले जाते होते, पण देवाच्या दृष्टीने मोठेपणात, जातीत, संपत्तीत किंवा प्रत्येत नसतो, तर खरी भक्ती महत्वाची असते. यातून संत जनाबाई समाजाला समानतेचा संदेश देतात. देव सर्वांचा आहे, जो प्रेमाने नाम घेतो त्यावर देव कृपा करतो. भक्तीमध्ये कोणताही भेदभाव नाही. ही ओळ वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानालाही अधोरेखित करते. संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत चोखामेळा यासारख्या संतांनीही सांगितले आहे की देव भक्ती पाहतो, बाह्य रूप नाही. ऐसी नामाची आवडी या ओळीत जनाबाई सांगतात की देवाच्या नामाची अशी गोडी आणि आवड मनात निर्माण झाली पाहिजे. जसे एखाद्या माणसाला एखादी गोष्ट प्रिय असते, तसेच भक्ताला देवाचे नाव प्रिय वाटले पाहिजे. देवाचे नाव घेताना मन आनंदी होते, भक्ताला सतत देवाचे स्मरण करावे वाटते. हीच खरी भक्तीची अवस्था आहे. जसे लहान मूल आईला सतत आठवते, तसे भक्ताला देवाचे नाव सतत आठवते. तुटे संसाराची बेडी. बेडी म्हणजे बंधन किंवा साखळी. संसारातील मोह, राग, अहंकार ही सर्व बंधने आहेत. माणूस या गोष्टीमध्ये अडकून दुःखी होतो. जनाबाई सांगतात की देवाचे नाम स्मरणामुळे ही संसाराची बेडी तुटते, मनुष्याला खरी शांती मिळते, त्यांचे मन पवित्र होते आणि तो वाईट विचारांपासून दूर जातो.
येथे संसार सोडणे असा अर्थ नाहीये, तर संसारात राहूनही मन देवामध्ये ठेवणे हा संदेश आहे. भक्तामुळे माणूस प्रामाणिक, दयाळू आणि शांत बनतो. त्यामुळे त्याचे जीवन सुखी होते. नामस्मरणामुळे मनुष्याच्या मनातील भीती आणि दुःख कमी होते. त्याला देवावर विश्वास वाटतो. हीच खरी मुक्ती आहे. नाम गाय वेळोवेळा या ओळीत जनाबाई म्हणतात की सतत देवाचे नाम गात राहावे. वेळोवेळा म्हणजे पुन्हा पुन्हा, प्रत्येक वेळा. भक्ती ही एका दिवसापुरती नसते, तर रोजच्या जीवनात देवाचे स्मरण असले पाहिजे. काम करताना, चालताना, बोलताना, दळताना, काढताना प्रत्येक क्षणी देवाचे नाव घ्यावे. वारकरी संप्रदायात भजन, कीर्तन आणि नामस्मरणाला खूप मोठा महत्त्व आहे. कारण नाम घेतल्याने मन शुद्ध राहते आणि मन वाईट विचारांकडे कमी जाते. ही ओळ आपल्याला सांगते की भक्ती ही सतत चालणारी साधना आहे. जसे श्वास सतत चालते तसे नाम स्मरणही सतत असावे. दासी जनीसी नित्य चाळा या शेवटच्या ओळीत जनाबाई स्वतःबद्दल सांगतात. त्या स्वतःला दासी जनी म्हणतात. त्या विठ्ठलाच्या दासी आहेत. नित्य चाळा म्हणजे रोजचा स्वभाव किंवा सवय. जनाबाई म्हणतात की देवाचे नाव घेणे हा माझा रोजचा छंद आहे, आनंद आहे. त्यांना नाम स्मरणाशिवाय दुसरे काही प्रिय नाही. यातून त्यांची विठ्ठलावरील निस्वार्थ भक्ती दिसून येते. त्या कोणतीही मोठे ज्ञान सांगत नाहीत. त्या स्वतःच्या अनुभवात बोलतात. देवाचे नाव घेतल्याने त्यांना आनंद मिळतो, समाधान आणि शांती मिळते. ही ओळ आपल्यालाही प्रेरणा देते की जीवनात चांगल्या सवयी लावाव्यात. देवाचे स्मरण, चांगले विचार आणि प्रेमभाव यामुळे जीवन सुंदर बनते. या अभंगातून जनाबाई यांनी सांगितले आहे की देवाचे नाव हे सर्वश्रेष्ठ साधन आहे. नामस्मरणामुळे सामान्य माणूसही महान बनू शकतो. जात, पैसा किंवा विद्वत्ता यापेक्षा भक्ती महत्त्वाची आहे. देवाचे नाव मनापासून घेतल्यास संसारातील दुःख कमी होते आणि मनाला शांती मिळते. सतत नाम स्मरण करणे हीच खरी भक्ती आहे. जनाबाई स्वतःचे उदाहरण देतात. हा अभंग आपल्याला शिकवतो की जीवनात देवावरील प्रेम, नम्रता आणि सतत चांगले विचार ठेवणे तर जीवन आनंदी आणि समाधानी होतो. रामकृष्ण हरी.